नमस्कार, माझं नाव वंदना संदीप चौधरी, राहणार जंगलपाडा. चौक ग्रामपंचायतमध्ये मला वायबतर्फे जे ई सखीचं म्हणजे ई दोस्त म्हणून काम मिळालं आहे ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तसंच लोकांसाठी खूप महत्त्वाचं आहे. सिलेक्शन झाल्यानंतर ट्रेनिंग हे म्हणजे मोबाईलचा वापर कसा करायचा, मोबाईलमध्ये ॲप दिला. ज्ञानेश्वर सर ऑनलाईन पद्धतीने शिकवत होते. त्याच्यानंतर जे आगळे सर आहेत ते आम्हाला तिथे प्रत्यक्षात सगळ्या गोष्टी आम्हाला शिकवत होते. APC जो प्रकल्प आहे किंवा प्रोजेक्ट आहे त्याच्यातर्फे आम्हाला लॅपटॉप आणि प्रिंटर हे गावात दिलं, जेणेकरून गावातल्या लोकांना झेरॉक्स उपलब्ध होतील. आता आमच्या इकडे बस नाही, मग अजून जीप गाड्या त्यांना भरपूर पैसा, 50-60 इकडून जातात तिकडून जातात. मग त्या जवळच्या जवळ आमचा फायदा होता. आम्हाला तिकडं जाऊन जायला नाही लागत. पण गर्दी फार. नमस्कार, माझं नाव दिवाकर. मी शाळा जंगलपाडा हे सहशिक्षक म्हणून कार्यरत आहोत. आमच्या गावामध्ये जंगलपाडा गावामध्ये ही दोन म्हणजे सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. तर ते वंदना चौधरी मॅडम यांच्या घरी ती सुविधा उपलब्ध आहे. त्याच्यामुळे गावामध्ये लोकांना पैसे बँकेतील पैसे काढणे, ट्रान्सफर करणे किंवा त्यांना काही रिचार्ज करायचे असतील मोबाईलचे, डिश TVचे, त्याच्यानंतर परत काही डॉक्युमेंट काढायचे असतील कोर्टातले, तर जसं उत्पन्नाचा दाखला, इतर परत हेल्थ कार्ड, या सगळ्या सुविधा आता आमच्या गावामध्येच उपलब्ध आहे. त्याच्यासाठी पहिले लोकांना जव्हारला जावं लागत होते. परत जायचा त्रास म्हणजे दिवस जायचा त्यांचा. त्याच्यानंतर जाता येण्याचं भाडं पण 70-80 रुपये व्हायचं. त्याच्यानंतर त्यांना म्हणजे ती सुविधा एका कामासाठी त्यांना दिवस जायचा, तो आता दिवस तो जात नाही. त्याच्यामुळे आता हे आपल्या गावासाठी एक चांगलं झालेलं आहे. वायब संस्थेमार्फत हा जो कार्यक्रम राबवण्यात येत आहे त्याबद्दल मनस्वी धन्यवाद. आणि म्हणजे हे चांगलं काम आहे तुमचं, असं एवढं बोल. माझे नाव पंकज कुसन परधी, जंगलपाडा या गावात जंगलपाड्यामध्ये वंदना संदीप चौधरी आधार कार्ड जसं काढून देतात, पैसे काढून देतात, जसं काढून देतात, पॅन कार्ड काढतात आणि मोबाईल रिचार्ज टाकतात, खात्यावर पैसे टाकून देतात, इसाम काढून देतात. ते पण अडचणी आल्या त्या सरांनी सॉल्व्ह करत म्हणजे केले असं. त्याच्यानंतर 7/12चं ट्रेनिंग दिलं. 7/12 कसा काढायचा, विविध प्रकारच्या लिंक त्या येतात, त्यांचे व्हिडिओ आणि लिंक पाठवून सर आम्हाला मार्गदर्शन करत होते की ही लिंक कशी, किंवा हा जसं आता श्रम कार्ड कसं काढायचं, हेल्थ ID कार्ड कसं काढायचं, त्याच्यानंतर उत्पन्नाचा दाखला कसा काढायचा. म्हणजे ज्या डिजिटल सेवा आहेत ह्या सगळ्याचं ट्रेनिंग सर आम्हाला पूर्वी देतात. त्याच्यानंतर गावात येऊन आम्ही त्या सुविधा लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. कोविडच्या काळामध्ये लोकांना जव्हारला जाणं पॉसिबल नव्हतं, किंवा मग जरी गेले तरी अवघ्यावी भाडं होतं. त्याच्यानंतर ही सुविधा मी इथे जंगलपाड्यामध्ये लोकांना सांगून इथे लोकांनी त्यावेळेस मार्च आणि एप्रिलमध्ये जवळजवळ 4 आणि 3 लाखाची मी ट्रान्झॅक्शन केली. म्हणजे एवढी सुविधा लोकांपर्यंत मी पोहोचवली आणि हा हळूहळू लोकांचा विश्वास वाढू लागला
आता कस्टमर एंट्री एवढी वाढते का म्हणजे त्यांना वेळ मिळेल तसं ते लोक येतात. आणि माझी सुविधा जी आहे ती असं का बेसिक टाईम नाही आहे, कोणत्याही वेळेला या, एनी टाईम म्हणजे चालूच असतं. संध्याकाळी या, सकाळी या, किंवा कोणत्याही वेळेला असलं, माझ्याकडे पैसे अवेलेबल असले तर मी त्यांना देते. आणि ह्याच्यापूर्वी जेव्हा काम सुरू केलं त्यावेळेस माझ्याकडे बँक बॅलन्स नव्हता, मग मी लोकांना पावत्या लिहून द्यायची आणि त्या पावत्यांवर 3 दिवसाचं हे द्यायचे का 3 दिवसांनी तुम्हाला मी पैसे देईन म्हणून. आणि ते पैसे देत असताना त्यांना कधीही सांगितलं नाही का आज मी तुम्हाला तारीख दिली पण आज पैसे आणले नाही, असं कधीही झालं नाही. त्यांना मी दिलेल्या वेळेत दिलेल्या तारखेला मी पैसे त्यांना दिले. तर हा लोकांचा विश्वास जेव्हा वाढला, आता कस्टमर एंट्री ही सतत वाढत आहे. आणि त्याच्यानंतर ज्या योजना येतात गव्हर्नमेंटकडून, सर आम्हाला सतत सांगत असतात की ह्या योजना आहेत, अशा ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे जे पण काही नवीन आलं ह्या सगळ्या गोष्टी मी म्हणजे लोकांपर्यंत पोहोचवत असते. आणि ह्या सगळ्यांसाठी मला APC प्रकल्प आणि बायो संस्थेकडून खूप महत्त्वाचं मार्गदर्शन आणि सपोर्ट मिळाल्यामुळे त्यांचं मी खूप मनापासून धन्यवाद.